का सबसे खतरनाक किला, जहां एक गलती पर हो सकती है मौत। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जयेश ब्लॉग मध्ये। आणि आज आपण चाललो माची प्रबल वरती। तर आता किती दिवसातून ब्लॉग येतो, तर ब्लॉग नीट बघा। आता तर 10 वाजलेत। तर आता एक पोऱ्याची आंघोळ झाली, नीलची आंघोळ व्हायची राहिले फक्त। तर त्याची आंघोळ झाली का जाऊ, आता वाजलेत बघा तुम्ही 10 वाजलेत। तर आता निघू आपण। तर मित्रांनो, आपण आता जाऊया। चला शेरू शेरू बघा, शेरू शेरू येतं का? शेरू पण यायचे वाटतं। चला आता जाऊया। चला आता भेटतो आहे तिकडं, सगळी इथं झाली असेल ना माता। आम्ही निघलोय, अशीच गाडी चालवत आहे आणि अर्धी मागे आहेत त्या स्कूटर आहेत त्या। तर आता मी निघलो, आता मधल्या रस्त्यात भेटतो। पण आधीच काय बोलायचं तुला, काय नाही बोलायचं। आता मधल्या रस्त्यात भेटतो डायरेक्ट तुम्हाला। चाललो आम्ही आणि बघा असा हात करतोय। मस्त वातावरण आहे, पाऊस नाही काही नाही, मस्त बरं वाटतं पोरांच्या होत फिरायला। आणि रस्ता पण बघा तुम्ही, रस्ताच पण एकदम सडीचा आहे। आता पुढे गेलो तुम्हाला भेटतो, कारण इथून काय इथून रस्ताच आहे आणि रस्त्याची व्हिडिओ काय अर्थ नाही, बरोबर ना? आता पुढे तिथं पोचलो तुम्हाला भेटतो। आम्ही आताच पोचलोय इथे। आता इथनं जाऊ आता वरती। नील बडे फर्स्ट टाइम आमच्या वाटी येणार आहे। नील, काय वाटतं तुला? ठीक आहे, जाऊ आता वरती। बघा इथं जायचे, दिसतं का तुम्हाला प्रबलगड? चला आता जाऊ वरती। हँडबिन लॉक लावा सगळं, हँडबिन सगळा लावलाय। चला आता जाऊ। तर गाईज आम्ही आता अर्ध्या नाही थोड्याशा रस्त्यावर पोहोचलो। बघा की दोघं जण चालले वरती, इकडे फोटोशूट चालले। पण डोंगर दाखवतो, खतरनाक नाच आहे इकडं। नंतर व्ह्यू बघा तुम्ही कसला भारी आहे। कशी नाही चालता काढतो। नीलवडे पण आहे आपल्या सोबत अशीच। काही आता आम्ही ते जरा थांबल्यावर सगळी आणि नील फोनवर असतं, कधी पण मित्रांच्या नसल्यावर नील फोनवर असतं, काय माहिती नाही। आशिष पण आता काहीतरी करतोय। मी इथं चिप्स आणले, बिस्किट आणले, कारण जास्त काही चिप्स बिप्स मी खात नाही त्याच्यामुळं। ते पण सर्वेने चिप्स बिप्स आणले। पुडीची किंमत 10 रुपये, पाणी बॉटल मारली म्हणजे 10 रुपयाला पुडी किंमत। 10 रुपये 5ची पुडी झाला। मी तर बाबा दादावाण्याकून आणल्या 5 वाजवाल्या, आणि माहिती होतं ते विषय बी तो। आणि नंतर मग आम्ही वरती जाऊ। आता आम्ही आता निघलो तिथं ना खाऊन पिऊन, तर आता निघतो आता इथून। आशिष भाई लाईव्ह आहे, आशिष भाई लाईव्ह आले। सर्वेश फुल मॉड मध्ये सर्वेशने कसं गाणी लावून, खतरनाक इंग्लिश गाणी लावून सर्वेशने। नील काय मग कशी एनर्जी आहे? एनर्जी रास आहे माझ्यात। चला मग जाऊ आपण। माझा फोन बॅगीन ठेव रे। हा चला आता पुढे जाऊ। आता बसला सध्या सगळी दमलं फुल घामाघूम। सर्वे स्ट्रेट बसला, कॅमेरा चालू झाल्या। मी असं दाखवित नाही, नॅचरल डायरेक्ट काय आहे दगडा बघ असलं खतरनाक आहे। इकडून पण रस्ता आहे, कारण इथून बसला होता जरा 15 मिनिटं बसतो। हो 15 मिनिटं 15 मग किती 10 मिनिटं 2 मिनिटं झालं बसतो जरा, नंतर निघतोय कुत्रावून झोपले। तर आता आम्ही थोड्या मधल्या जागेवाले, म्हणजे तुम्ही तिथं बघू शकता इथं जायचे। आणि आता सर्वेश जरा रिलॅक्स झाले, सगळी पालने विलम बसले नाही तर मस्त। थोडा आता थांबू इथं, 10 मिनिट आले। टाक मुद्दाम टाक काही मदत बोला। त्यांच्याच पाठी झाला, त्यांच्या पाठी झाला।
जास्त मोठा माझा पप्पाला दिसला इथं. ओ माय गॉड. अरे हरचंद शेड आपल्याला दिसलेलं आहे इथे गाईज, बघू शकतो मी हरचंद. अर्चन कुठं खेळायला चाललं काय? व्हिडिओ काढायचं झूम कर म्हणजे खेळायला चालला. कुठं खेळायला? हरचंद शेड काय मग बरं आहेस ना? कॉल करून यायचा ना. नाही जायला बोललो मी. वरती गेलो भेटतो तुम्हाला. थोडा जुना मित्र भेटले शाळेतला, त्याशी बॉलाबोली चालू आहे. बसल्या होता इथं रिलॅक्स होईल. आणि वरती आमच्या मित्राचं हॉटेल आहे, तिथं मग बसू. राजू, नीलचा परम मित्र राजू. तर गाईज आम्ही इथं पोचलोय राजू भाईच्या हॉटेलला. नील आहे का कोण? अरे राजू शेठ बिस्किट दे ना. काय भाई, हरिचंद्र कुठे गेला? खाली नाही भेटला. भेटला जाता ना. काय मग बाकी काय चाललंय? आता राजू शेठ जुना मित्र, सर्वेश विरोज भाई फोटोशूट चालले सर्वेश भाईचा. काय व्ह्यू बघा फक्त, व्ह्यू तुम्ही. किती दिलं? 30 द्यायचं बोलून. एकदम खतरनाक व्ह्यू आहे. तरी आम्ही पूर्ण वरती पोचलो नाही, पण आता चाललं होतं. आपला बॉटल घेतली एक वाजता. चला आता इथं काय फोटो बिटो काढता मी इथं काय फोटो काढ आता वरती. दिल को भुला तो जिया तो क्या जिया. जय बजरंगबली. ट्रेकिंग चालू आहे सध्या, दमलो खूप. आता बरं आला सिड्याने. फुल दमल्या. तर गाईज आम्ही आता पोचणार जाऊ. बघू शकता तिथे तिथे जायचे. अजून पण थोडा लांब आहे. फोटो काढता का चाला. तर गाईज आता आम्ही थोडासाच राहिले आणि आम्ही पोचू आता. बघा सगळी आहे तिथं. थोडा फोटो काढतो, नंतर मग वरती जायचं तेव्हा वगैरे. आणि जरा बघा तुम्हाला खूप दमाचा. गावात पोचलो आम्ही. तर गाईज पोचू आता आम्ही. तुम्हाला झेंडा दिसत असेल, नसेल दिसेल. डोळ्यात दिसण्यापेक्षा कॅमेरात आणि डोळ्यात फरक आहे. रस्ता बघा गाईज, इथून डायरेक्ट सरळ चालत जायचे. बेकार रस्ता आहे. पुढे गेलो मला मस्त आराम करून चला हातावरती. चला फुल दमले आहो, हाऊस फुल झाले तरी पण चाललं होतं वरती. आता इथनं थोडा रिस्की काम आहे ना. पुढं गेलो जरा व्हिडिओ घेतो मी ना. ही चढा आहे बघा बघतो तुम्ही. डायरेक्ट सरळ आहे. एक पाय चुकला तर डायरेक्ट खाती बघा तुम्ही. तो व्ह्यू बघा एकदा, खूप मस्त व्ह्यू. आता चढतो आम्ही डायरेक्ट. चला असंच चढायला लागलं इथं, कारण डायरेक्ट सरळ चढाई आहे बघा. सरळ चढाई आहे डायरेक्ट. नाशी तो दाखव. आपल्या डायरेक्ट थोडा वरती गेलो भेटतो. बेकार चढाई बघा. डायरेक्ट सरळ चढाई आहे. पावसाळ्याच्या टायमिंगला तर पूर्ण इथनं पाणी वाहत असतं, त्याच्यामुळं खूप रिक्स असते इकडे यायला. थोडा बसल्यानंतर सगळी इथं
उद्या पहिले 5 तुम्ही लाख भरलेला यो ती डोंगर दिसत टाइम लॅप्स काढ वरती गेलो काही जन्नत बघा जन्नत लुका पोचलो आता आम्ही तो झेंडा दिसू शकतो मला तिथेच पोचलो आम्ही आता फायनली अरे प्लीज येऊ नका तू आता पास ना सरळ वरती चालायचे इथली बघ हे बघा इथली एक दगड सरकली होती तुम्हाला दिसतं तिथं माती थोडी हे झाली तिथे एक मोठी दगड होती इथनं सरळ चढायची नीलच्या आता वरती नील टास्क आहे का सरळ पोचलाय चालला नील नील बिग टास्क आहे का चप्पल आणा पाहिजे होती आशिष भाई येतोय अशी तर तोंड बघा आशिष भाई घाबरला वाटतं आजचा बंदा चरते आता आमचा उतरता जरा टास्क वाटतंय मी आवरा काय तुमचा फायनली आता आम्ही वरती आलो फायनली आमचा प्रवास आहे इथं थांबलाय पोचलो आता जरा थोडी गरमी येते गेल्या टायमिंगला तर पावसाच नव्हती बघा जाऊ मस्त छत्रपती शिवाजी महाराज गाईज आता आम्ही जाऊत ना फोटो वगैरे काढत पाय वगैरे पडलो तर जाऊत ना काय बोला तुमचा काय विषय चालला होता मग ते गेलं घालते तुमचा पैशाचा विषय सॉल्व्ह झाला का तुझ्या गेम केली अनिल पाटील त्याच्या व्हिडिओसाठी सगळा चाललेला आहे प्रयत्न आयडी विडी ट्रान्सफर चालू आहे पाहिजे चला लांब आहे आमची आता इथनं जायचे खालती नील घाबरलेलं आहे इथं आता इथनं खालती जायचे डायरेक्ट उतरायचे म्हणजे ना असं हळूहळू जायचे आणि इथनं डायरेक्ट हा तर कालती आहे नील बाईका साथीदार आशिष पाटील यांची दांडरून गेलेली आहे डायरेक्ट सरळ रस्ता आहे सीधा रस्ता सीधा नील भाई घाबरलाच पाहिजे अशा रस्त्यावर काय रे मजा आली आम्हाला आणि आता आम्ही खालती झालो चला खालती जाऊ आपण येऊ बघा लय डेंजर रस्ता आहे इथे आता जरा सावधानीपूर्वक या कारण पावसाच्या टायमिंगमध्ये दगडाचे आहे ना त्याच्यामुळं दगड पूर्ण चिकट होतं आणि त्याच्यामुळं धोका खूप वाढतो एक बार फटक दिया
चिप चिपते सर हे असं नाही करावं. आशिषले रागत असतो आजकाल काय समजत नाही. बघा रस्ता बघा ते पण आहे बघा असं एकदम सरळ रस्ता आहे बघा. तर गाईज मगाशी एक गुफा मी बोललो होतो हे बघा ती गुफा. अरे झुमका एवढा आला बघ गुफा. धर बॅग तर धर. वरती बघ वरती बघ वरती एक जरी दगड पडली बघ ही बांगडी. जा ये जा कर लवकर ब्लॉक कर ना. आता आपण याच्या आतमध्ये जाऊन बघू. आतमध्ये खूप असा कालो आहे त्याच्यामुळे विकायला ऐकत नाही. आतमध्ये कुत्री वगैरे असू शकतात त्याच्यामुळं थोडा रिस्की वाटतंय. काहीच तुम्ही आतमध्ये बघितलाच कसलं खतरनाक वातावरण होता बघा. तिथं तिकडं बघा एक बघा तिथं पाऊस पडतोय तो सफेद सफेद आहे ना तो पाऊस पडतोय आणि इकडं पूर्ण काहीच नाही. तर जातो खालती जातो आता जरा. खालती गेल्यावरती खालती येतो भेटतो मला. तर बघत राहा ब्लॉग स्किप करू नका. तर गाईज आता आम्ही आलो खालती आलोय. फुल पाऊस पडत होता आता पण हलका हलका पडतोय. आणि आता आम्ही आपला हरिश्चंद्राचा हॉटेल होता ना छोटासा तिथं पोचू. आता तिथं मस्त काहीतरी खाऊ नंतर मग पुढे जाऊ. पाऊस बघायच किती पडतोय. तर गाईज फायनली मी आलो इथे आपला हरिश्चंद्र राजूभाईचा छोटासा हॉटेल. मस्त वातावरण आहे. चला आता आतमध्ये काय बोलतो मॅगी आहे बोलतात. मस्त आता मॅगी बिगी खाऊ. मांजराची पिल्ली बघा ही. हॅलो तो मॅगी आली आता खातो मस्त गरमागरम मॅगी. नीलबडे बघा असा बसलेला मस्त बुटा घालून घराच्या आतमध्ये मस्त खातो मॅगी. आता चाललो आम्ही फायनली इथून दुसऱ्या रस्त्यातून चाललो जरा. चला आता डायरेक्ट तुम्हाला तिथं गाड्या लावल्या ना तिथं एवढे व्हिडिओ बनवायची हिंमत नाही माझ्या. चला तर डायरेक्ट खालतीच. तर गाईज फायनली आम्ही खालती पोचलोय. सगळी पोचलं सगळी दमल्यान फुल. जनता जनार्दन बाय बाय. तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटतो मला पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.